तर लास्ट टाइम आपण प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किटचा इनिशियल पार्ट बघितलेला होता. प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट म्हणजे काय, तर एका अल्टरनेटिंग ईएमएफला एक फक्त कॅपॅसिटर जोडलेला आहे. तर याच्यामध्ये सुरुवातीला ईएमएफचं इक्वेशन काय आहे, दॅट इज E इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी. याच्यावर त्याचबरोबर कॅपॅसिटीचा फॉर्म्युला असतो C इज इक्वल टू क्यू बाय व्ही. सो देअरफॉर C इज इक्वल टू क्यू बाय ई लिहू शकतो अँड देअरफॉर क्यू इज इक्वल टू सीई. आणि ई रिप्लेस केला तर C ई नॉट साइन ओमेगा टी. अँड देअरफॉर करंट काय येणार आहे, चार्ज माहित असेल तर आपण करंट काढू शकतो. करंट इज dq बाय dt. सो I इज इक्वल टू d बाय dt ऑफ C ई नॉट साइन ओमेगा टी. सो I इज इक्वल टू C ई नॉट ओमेगा कॉस ओमेगा टी. साइन ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, ओमेगा कॉस ओमेगा टी. आणि अशा प्रकारे करंटचं इक्वेशन येणार ओमेगा C ई नॉट साइन कॉस ओमेगा टीचं साइन ओमेगा टी करायचं असेल तर पाय बाय 2 प्लस ओमेगा टी करावं लागेल. अँड देअरफॉर पीक व्हॅल्यू ऑफ करंट किती येणार आहे, ओमेगा C ई नॉट. सो फायनल फॉर्म्युला फॉर द करंट येणार आहे I इज इक्वल टू आय नॉट साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2. आता इथं ईएमएफचं इक्वेशन बघितलं तर ई नॉट साइन ओमेगा टी आहे. करंटचं इक्वेशन बघितलं तर आय नॉट साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2. हे दोन इक्वेशन कम्पेअर केले तर याच्यावरून काय लक्षात येतं की करंट लीड्स द ईएमएफ किंवा ईएमएफ लॅग्स द करंट इन कॅपॅसिटिव्ह सर्किट. आणि त्याचा ग्राफ जो आहे तो या पद्धतीने येणार आहे. त्याच्यानंतर याची आपण फेजर डायग्राम देखील काढलेली होती, बरोबर. याच्यानंतर नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट टर्म इज द कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजे काय, अपोजिशन टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट बाय कॅपॅसिटर इज कॉल्ड ॲज कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. ओके. तर प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये पीक व्हॅल्यू ऑफ करंटचा फॉर्म्युला काय असतो, पीक व्हॅल्यू ऑफ करंट आय नॉट इज इक्वल टू ओमेगा सी ई नॉट. देअरफॉर ई नॉट बाय आय नॉट 1 अपॉन ओमेगा सी. आणि ई नॉट बाय आय नॉट ही जी टर्म आहे ती काय करते, अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट रिप्रेझेंट करते. ओके. आणि हा अपोजिशन कॅपॅसिटर मुळे प्रोड्यूस झाला आहे, त्याच्यामुळे ई नॉट बाय आय नॉट आपण एक्सी लिहिणार आणि त्याच्यामुळे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सचा फॉर्म्युला काय येतो 1 अपॉन ओमेगा सी किंवा 1 अपॉन 2 पाय एफ सी. ओके. म्हणजे आता कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आणि फ्रिक्वेन्सी हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. म्हणजे लो फ्रिक्वेन्सीला काय होतो, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स व्हेरी हाय असतो आणि हाय फ्रिक्वेन्सीला कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स लो असतो. म्हणजे कॅपॅसिटर ऍक्ट्स ॲज अ हाय पास फिल्टर. म्हणजे हाय फ्रिक्वेन्सीच्या करंटला फक्त काय करतो, तो इझिली सर्किटमध्ये अलाव करतो. त्याचबरोबर आपण पॉवर इन प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट स्टडी करत होतो. ओके. पॉवर कसं काढायचं, तर सुरुवातीला इन्स्टंटेनियस पॉवर काढावं लागेल. आता प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये ईएमएफ आणि करंटचे इक्वेशन आपल्याला माहित आहेत. ईएमएफचं इक्वेशन असतं ई नॉट साइन ओमेगा टी आणि करंटचं इक्वेशन असतं आय नॉट कॉस ओमेगा टी. सो इन्स्टंटेनियस पॉवर किती येणार आहे, ई इंटू आय. सो इन्स्टंटेनियस पॉवर इज इक्वल टू ईच्या ठिकाणी ई नॉट साइन ओमेगा टी ठेवलं, आयच्या ठिकाणी आय नॉट कॉस ओमेगा टी ठेवलं आणि त्याच्यामुळे इन्स्टंटेनियस पॉवर होणार आहे ई नॉट आय नॉट साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी. आता साइन ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टी म्हणजे साइन 2 ओमेगा टी डिवायडेड बाय 2. कारण साइन 2 थीटाचा फॉर्म्युला माहिती पाहिजे तुम्हाला. साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 टाइम्स साइन थीटा कॉस थीटा असतं. ती कन्सेप्ट इथं वापरलेली आहे. कुठली, साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 टाइम्स साइन थीटा कॉस थीटा. याच्यावरून पी इन्स्टंटेनियस आपलं आलं ई नॉट आय नॉट साइन 2 ओमेगा टी डिवायडेड बाय 2. ओके. आता ही इन्स्टंटेनियस पॉवर झाली. सो ऍव्हरेज पॉवर काढायची असेल तर आपल्याला इंटिग्रेशन घ्यावं लागेल. एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तो वापरावा लागेल. ऍव्हरेज पॉवर पी ऍव्हरेज इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ पी इन्स्टंटेनियस dt upon integration of dt. Limits are 0 to capital T, 0 to capital T. So integration of P instantaneous म्हणजे काय आहे, E नॉट I नॉट sin 2 ओमेगा T divided by 2 divided by integration of dt म्हणजे T. लिमिट्स ठेवल्यानंतर काय येणार आहे, डिनॉमिनेटरला कॅपिटल T येणार. Okay, so therefore P average is equal to E नॉट I नॉट by 2 कॉमन निघेल, इंटिग्रेशनच्या बाहेर येईल
E naught I naught by 2 इंटिग्रेशनच्या बाहेर येईल बिकॉज इट इज अ कॉन्स्टंट. इंटिग्रेशन ऑफ साइन 2 ओमेगा टी, लिमिट्स आर 0 to capital T. This equation divided by T and I. So P average is equal to, आता इथं बघा, इंटिग्रेशन ऑफ साइन 2 ओमेगा टी, इंटिग्रेशन ऑफ साइन 2 ओमेगा टी डी टी लिहायचं राहिलं, सॉरी, इथं पण डी टी लिहावं लागेल, इथं पण डी टी लिहावं लागेल. साइन 2 ओमेगा टी डी टी, लिमिट्स आर 0 to capital T. साइन 2 ओमेगा टीचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस 2 ओमेगा टी डिवायडेड बाय 2 ओमेगा, आणि त्याच्यामध्ये लिमिट्स, अप्पर लिमिट लोअर लिमिट ठेवल्या तर त्या स्टेप सगळ्या तुम्ही लिहा, मी काही इथं लिहित नाही. आता अप्पर लिमिट लोअर लिमिट ठेवल्यानंतर आन्सर काय येतं? 0. बरोबर आहे ना? हे सॉल्व्ह करून तुम्ही बघा. साइन 2 ओमेगा टी चं इंटिग्रेशन काय येणार? मायनस कॉस 2 ओमेगा टी डिवायडेड बाय 2 ओमेगा येणार. हे लक्षात घ्या. पाहिजे तर सॉल्व्ह करूया एकदा आपण हे सुरुवातीलाच सोडवलेलं आहे. कॉस मायनस कॉस 2 ओमेगा टी डिवायडेड बाय 2 ओमेगा, लिमिट्स आहेत 0 to capital T. सो मायनस 1/2 ओमेगा कॉमन काढूया, बाहेर काढूया, आणि अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट ठेवूया. म्हणजे काय होणार आहे? कॉस 2 ओमेगा कॅपिटल टी मायनस कॉस टीच्या ठिकाणी 0 ठेवलं तर कॉस 0 होणार आहे. सो मायनस 1/2 ओमेगा कॉस 2 ओमेगा टी, बरोबर आहे ना? ओमेगा म्हणजे 2π/t इंटू कॅपिटल टी मायनस कॉस 0, टी गेट कॅन्सल, कॉस 4π, कॉस 4π ची व्हॅल्यू असते 1, कॉस 4π ची व्हॅल्यू आहे 1, कॉस 0 ची व्हॅल्यू आहे 1, 1 मायनस 1 0. सो अशा प्रकारे हे 0 येतं. त्याच्यासाठी इनिशियल इंटिग्रेशनचा पार्ट जो आहे ना, तो व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके. सो देअरफॉर पी ॲव्हरेज किती येणार बघा? पी ॲव्हरेज इज इक्वल टू 0. म्हणजे याचा अर्थ प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये ॲव्हरेज पॉवर काय असते? 0 असते. ओके. अँड देअरफॉर कॅपॅसिटर इज ए काय आहे? वॅटलेस कंपोनंट आहे. कॅपॅसिटर इज अ वॅटलेस कंपोनंट. कॅपॅसिटरला काय म्हणायचं? वॅटलेस कंपोनंट असं म्हणायचं, कारण तो पॉवर कंझ्युम करत नाही. म्हणजे अल्टरनेटिंग करंटच्या फ्लोला अपोजिशन निर्माण करणार, परंतु पॉवर कुठल्याही परिस्थितीत कंझ्युम करणार नाही. म्हणून इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे दोन्ही काय आहेत? वॅटलेस कंपोनंट्स आहेत. हे लक्षात ठेवा. ओके. याच्यामध्ये कुणाला काय डाऊट आहे का? म्हणजे अशा प्रकारे प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट आणि प्युअरली कॅपॅसिटिव्ह आपण पूर्णपणे बघितलेलं आहे. प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट, प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट. ओके. म्हणजे दोन्हीमध्ये लक्षात काय ठेवायचं आहे? ईएमएफचं इक्वेशन, करंटचं इक्वेशन, त्या दोघांच्या मधला फेज डिफरन्स, दोघांची फेजर डायग्रॅम, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. इथं जर आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स मधला डिफरन्स बघूया. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, नेक्स्ट इज कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. दोघांच्या मध्ये
पहिला महत्वाचा डिफरन्स काय येणार आहे, त्यांच्या डेफिनेशन्स येणार आहेत. म्हणजे अपोजिशन टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट बाय, डेफिनेशन ऑलरेडी तुम्हाला दिलेले आहे. अपोजिशन टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट बाय इंडक्टर, अपोजिशन टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट बाय कॅपॅसिटर, याला काय म्हणायचं, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स मुळे फेज डिफरन्स π/2 चा प्रोड्यूस होतो आणि ड्यू टू इंडक्टिव्ह रिॲक्टन्स EMF लीड्स करंट. ओके, ड्यू टू दिस EMF leads current by π/2 आणि इथं कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स मध्ये ड्यू टू धिस करंट लीड्स EMF, करंट लीड्स EMF बाय π/2. त्याच्यानंतर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि फ्रिक्वेन्सी यांच्यामध्ये कसं रिलेशन आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन. ओके, सो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी आणि इथं इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी. फॉर्म्युले माहिती आहेत ना, 1 कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सचा 1/ωc आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा ω/L. फॉर्म्युले पाठ पाहिजेत. XC म्हणजे काय आहे, ω/L आहे. XL म्हणजे काय आहे, ω/L आहे. XL म्हणजे ω/L आणि XC म्हणजे काय असतं, 1/ωc. हे महत्वाचे फॉर्म्युले आहेत, पाठ करावे लागतील. XL ω/L, XC 1/ωc. बरोबर, XL म्हणजे ω/L, XC म्हणजे 1/ωc. फोर्थ, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स किंवा इंडक्टर हा काय म्हणून ऍक्ट होतो, इट ऍक्ट्स एज अ लो पास फिल्टर. इट ऍक्ट्स एज अ लो पास फिल्टर आणि हा काय म्हणून ऍक्ट होणार आहे, इट ऍक्ट्स एज अ हाय पास फिल्टर. इट ऍक्ट्स एज अ हाय पास फिल्टर. नेक्स्ट, आणखी काय डिफरन्स याच्यामध्ये सांगता येईल इंडक्टिव्ह अँड कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स मध्ये. डीसी सर्किटमध्ये इंडक्टिव्ह रिॲक्टन्स किती येणार, इन डीसी सर्किट म्हणजे डायरेक्ट डीसी सर्किट म्हणजे फ्रिक्वेन्सी 0 घ्यायची आहे. फ्रिक्वेन्सी 0 म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स 0 येणार आहे आणि इन डीसी सर्किट कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स किती येणार, XC इज इक्वल टू इन्फिनिटी. कारण फ्रिक्वेन्सी 0 म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स काय येणार आहे, इन्फिनिटी येणार आहे. म्हणजे डीसी सर्किटमध्ये इंडक्टर ऍक्ट्स ॲज अ क्लोज्ड स्विच, म्हणजे इंडक्टर ऍक्ट्स ॲज अ कंडक्टर विदाउट एनी रेझिस्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये म्हणजे डीसी सर्किटमध्ये कॅपॅसिटर काय म्हणून ऍक्ट होतो, ओपन पाथ म्हणून ऍक्ट होतो. इट ऍक्ट्स ॲज अ ओपन पाथ or open switch. So these are the differences between inductive reactance and capacitive reactance. महत्वाचे फॉर्म्युले ω/L 1/ωc हे लक्षात ठेवावं लागते. ω/L and 1/ωc. Let's solve some problem. Okay, example 7.9 from DC Pandey. Okay, 7.9. A 60 microfarad capacitor. Capacitance is given as 60 microfarad is connected to a 110 volt. Okay, it is connected to EMF. किंवा voltage दिले 110 volt, 60 hertz supply, 60 hertz. So frequency is given. Determine the RMS value of current in the circuit. आता अनेक वेळा मी तुम्हाला सांगितलंय की डायरेक्टली व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी दिलेला असेल तर हे व्होल्टेज कुठलं असतं, ERMS असतं. म्हणजे दिलेलं व्होल्टेज नेहमी ERMS असतं, हे लक्षात ठेवायचं. क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, RMS करंट विचारलाय, क्वेश्चन मार्क.
आता RMS करंट कसा काढायचा, ERMS डिवायडेड बाय, आता इथं कोण आहे कॅपॅसिटर, कॅपॅसिटरनं प्रोड्यूस केलेला अपोजिशन ना, ओके. म्हणजे IRMS इज इक्वल टू ERMS डिवायडेड बाय XC तुम्हाला करावं लागेल. जसं करंट कसं काढतो, व्होल्टेज डिवायडेड बाय रेझिस्टन्स करतो ना, तीच इथं टेक्निक वापरायची आहे. फक्त इथं एकमेव कॅपॅसिटर असल्यामुळे कॅपॅसिटरमुळेच अपोजिशन निर्माण होणार, त्याच्यामुळे ERMS डिवायडेड बाय R लिहिण्याऐवजी फक्त काय करणार, ERMS डिवायडेड बाय XC आपण लिहिणार आहोत. ओके. हा, आता त्याच्यासाठी फक्त XC अगोदर फाइंड आउट करावं लागेल तुम्हाला. XC इज इक्वल टू 1 अपॉन ओमेगा C असतं, किंवा 1 डिवायडेड बाय 2 पाय FC. इथं व्हॅल्यू सगळ्या प्लेस करूया. 2 इंटू पाय, फ्रिक्वेन्सी 60 and 60 into 10 raised to minus 6. XC is equal to, आता काय होणार बघा, 6 6 are 36, 36 into 2 72. सो डिनॉमिनेटरला 1/72 पाय राहणार, बरोबर आहे ना. आणि इंटू 10 ची पॉवर बघा, 60 मधला 10, 60 मधला 10 म्हणजे 10 raised to 2, 10 raised to 2 आणि 10 raised to minus 6. जे डिनॉमिनेटरला 10 raised to minus 4 येणार, तो न्यूमरेटरला जाणार आणि 10 raised to 4 होणार. 10 raised to 4 divided by 72 pi. ओके, हे XC येणार आहे. याचं युनिट येणार आहे ओहम. हे ॲज इट इज ठेवूया आपण, कारण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काढायला सांगितलेला नाहीये. काढायला सांगितलं असतं तर हे कॅल्क्युलेशन सगळं केलं असतं. नाउ IRMS is equal to ERMS divided by XC. ERMS किती आहे, 110 आहे, डिवायडेड बाय 10 raised to 4 बाय 72 पाय. आता 72 पाय न्यूमरेटरला जाणार, सो 110 इंटू 72 पाय डिवायडेड बाय 10 raised to 4. हे कॅल्क्युलेशन आता करावं लागणार. Answer is 2.488 ampere. So this is the answer. लक्षात आलं का बघा. म्हणजे या क्वेश्चन मध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, ही अल्टरनेटिंग व्होल्टेजची जी व्हॅल्यू दिलेली आहे 110 व्होल्ट, हे काय घ्यायचं आहे, RMS घ्यायचं आहे, पीक व्हॅल्यू घ्यायची नाही. आणि समजा असं म्हटलेलं असेल की हे पीक व्हॅल्यू आहे, तर अगोदर पीक व्हॅल्यूचं RMS व्हॅल्यू मध्ये कन्व्हर्जन करायला पाहिजे. पीक व्हॅल्यूला डिवायडेड बाय √2 केलं की RMS व्हॅल्यू होते, आणि IRMS काढायला ERMSच वापरायचं. पीक व्हॅल्यू ऑफ करंट विचारलं असतं तर ई पीक अगोदर काढलं असतं आणि त्याच्यावरून आय पीक काढलं असतं. ठीक आहे. नेक्स्ट इज 7.10. अँड अल्टरनेटिंग व्होल्टेज 200√2. अल्टरनेटिंग व्होल्टेज फी इज इक्वल टू काय दिलंय बघा, 200√2 साइन 100t volt is connected to a 1 microfarad capacitor. Is connected to 1 microfarad capacitor through an AC ammeter. What will be reading of ammeter? Ammeterचं रीडिंग म्हणजे पुन्हा एकदा IRMS काढायचं आहे. ओके, कारण ammeter जो आहे तो कुठलंही रीडिंग दाखवतो, ERMS किंवा IRMS दाखवतो. म्हणजे RMS व्हॅल्यूचंच रीडिंग दाखवणार आहे. आता जर इक्वेशन दिलेलं असेल तर इक्वेशन मध्ये आता हे 200√2 जे आहे, कारण हे बघा E इज इक्वल टू इक्वेशन काय असतं, E0 साइन ओमेगा टी असतं, बरोबर. या इक्वेशन बरोबर कम्पेअर केलं तर इथं आता आपल्याला काय मिळणार आहे, E0 मिळणार आहे. E0 किती असणार आहे, 200√2. अँड देअरफॉर ERMS काढावं लागेल, कारण IRMS साठी ERMS पाहिजे. ERMS म्हणजे E0/√2 असतं, 200/√2. म्हणजे प्रॉब्लेम खूप
इझी आहेत, फक्त तुम्हाला कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात ठेवावं लागतील. रूट टू गेट कॅन्सल अँड देअरफोर ERMS इज इक्वल टू येणार आहे 200 व्होल्ट. ERMS झालं. त्याच्यानंतर या इक्वेशन बरोबर कम्पेअर केलं तर टी बरोबर इथं 100 आहे आणि टी बरोबर किती आहे, ओमेगा आहे. म्हणजे ओमेगा किती येणार आहे तुमचं, 100 येणार आहे. आता IRMS काढण्यासाठी म्हणजे फक्त कॅपॅसिटिव्ह सर्किट असेल तर IRMS इज इक्वल टू ERMS बाय XC येणार, बरोबर आहे ना. फक्त इंडक्टिव्ह सर्किट असतं तर IRMS इज इक्वल टू ERMS बाय XL करायचं. फक्त रेझिस्टिव्ह सर्किट असेल तर IRMS इज इक्वल टू ERMS डिवायडेड बाय रेझिस्टन्स करायचं. म्हणजे कुठल्या टाईपचं सर्किट आहे त्याच्यावर ते डिनॉमिनेटर XL घ्यायचा का XC घ्यायचा का R घ्यायचा हे ठरवायचं आहे. आणि LCR सर्किट असेल तर कंबाईंड अपोजिशन डिनॉमिनेटरला घ्यायचं आहे, सगळ्यांचं मिळून अपोजिशन, त्याला इम्पेडन्स असं म्हणतो. ERMS बाय Z घ्यायचं कंबाईंड सर्किट असेल तर. लक्षात आलं का बघा मी काय सांगतोय बघा. IRMS चे फॉर्म्युले काय, तर ERMS बाय R पण करू शकताय और ERMS बाय XL करू शकताय किंवा ERMS बाय XC करू शकताय किंवा ERMS बाय Z करू शकताय. हे कशावर डिपेंड असणार आहे, कुठला फॉर्म्युला वापरायचा, तर ते सर्किट कुठल्या टाईपचं आहे त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. म्हणजे प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट असेल तर IRMS इज इक्वल टू ERMS बाय R. प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट असेल तर IRMS इज इक्वल टू ERMS बाय XL. ओके, प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट असेल तर ERMS बाय XC. आणि म्हणजे कॉम्बिनेशनचं सर्किट असेल म्हणजे LR, LC, RC किंवा LCR असं कॉम्बिनेशनचं जर सर्किट असेल तर मात्र काय करावं लागेल तुम्हाला, ERMS Z अगोदर काढावं लागेल कंबाईंड अपोजिशन आणि त्याच्यानंतर हा फॉर्म्युला वापरावा लागणार. ओके, तर आता IRMS काढण्यासाठी प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट असल्यामुळे XC काढूया. XC XC is equal to 1 upon omega C. So 1 upon omega ची व्हॅल्यू आहे 100 आणि C ची व्हॅल्यू आहे 10 raised to minus 6. 1 मायक्रो मीन्स 10 raised to minus 6. म्हणजे XC येणार आहे 10 raised to 4 ओहम. आणि आता IRMS is equal to ERMS divided by XC. ERMS किती आलाय 200 divided by 10 raised to 4. So 200 into 10 raised to minus 4. म्हणजेच काय येणार आहे 0.02 एम्पियर. 0.02 एम्पियर. ओके, किंवा यालाच आपण 20 मिली एम्पियर असं म्हणू शकतो. 20 मिली एम्पियर. AC चॅप्टर खूप इझी आहे, फक्त तुम्हाला व्यवस्थित तो प्रिपेअर करावा लागेल. नेक्स्ट example number 7.11. Ideal inductor of inductance 50 microhenry. आता इंडक्टर आहे, त्याचा इंडक्टन्स दिलाय 50 मायक्रोहेनरी दिलाय. 50 into 10 raised to minus 6 Henry is connected to AC source of 220 volt 50 hertz.
220 व्होल्ट 50 हर्ट्ज असं जर म्हटलेलं असेल तर 220 व्होल्ट काय घ्यायचं म्हणून सांगितलंय मी, RMS व्होल्टेज घ्यायचं आहे. अँड फ्रिक्वेन्सी इज 50 हर्ट्ज. फाइंड द इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, म्हणजे एक्सेल काढायचं आहे, क्वेश्चन मार्क. आता इंडक्टिव्ह रिॲक्टन्स फक्त काढायला सांगितलंय. एक्सेल इज इक्वल टू ओमेगा इंटू एल, that is 2 pi FL येणार. So 2 into 3.142, frequency is 50, and 50 into 10 raised to minus 6. So this XL is coming to be 50 into 50, 2500 into 2, 5000 into 3.142 into 10 raised to minus 6. So inductive reactance is equal to 5000 न 5 ने याला मल्टिप्लाय केलं तर एवढं होणार 15,710 into 10 raised to minus 6. So XL येणार आहे 0.1571 ओहम, 0.1571. ओके, या पद्धतीनं हा एक्सेल येणार आहे. बरोबर आहे का बघा, एवढा एक्सेल येणार आहे. ओके, नेक्स्ट 7.12. ए 44 मिली हेनरी इंडक्टर, म्हणजे इंडक्टर 44 मिली हेनरीचा आहे. सो 44 इंटू 10 raised to minus 3 हेनरी इज कनेक्टेड टू 220 व्होल्ट 50 हर्ट्ज. जे पुन्हा एकदा ERMS दिलाय 220 व्होल्ट आणि फ्रिक्वेन्सी दिली 50 हर्ट्ज. AC सप्लाय. डिटरमाइन द RMS व्हॅल्यू ऑफ करंट इन द सर्किट. IRMS काढायचं आहे. तर त्याच्यासाठी अगोदर हा का आहे, प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट आहे, म्हणजे एक्सेल काढावं लागेल. सो एक्सेलचा फॉर्म्युला काय आहे, ओमेगा इंटू एल आहे, that is 2 pi FL. So 2 into 3.142, frequency आहे 50 आणि सेल्फ इंडक्टन्स आहे 44 into 10 raised to minus 3. सो एक्सेल हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर 13.82 येतो ओहम. आणि त्याच्यानंतर IRMS इज इक्वल टू ERMS डिवायडेड बाय एक्सेल. ERMS is 220 divided by 13.82. Okay, so answer येणार आहे IRMS is equal to 15.9 ampere. Very simple example. Okay. Any doubt in this case? डाउट काय असेल तर बोला, अदरवाइज नेक्स्ट एक्झाम्पल वी आर गोइंग टू स्टार्ट. नेक्स्ट एक्झाम्पल, पॉवरचे एक्झाम्पल्स थोडेसे बघूया आता. पॉवर, परंतु हे LCR सर्किटचीच पॉवर आहे. ठीक आहे, पॉवरचे एक्झाम्पल नंतरच बघावं लागतील. नेक्स्ट आपल्याला LCR सर्किट आणि त्याच्यामधली पॉवर स्टडी करावं लागेल. नेक्स्ट इज LCR सर्किट. ओके, म्हणजे आतापर्यंत आपण फक्त L असणारं सर्किट, फक्त C असणारं सर्किट आणि फक्त R असणारं सर्किट आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, आता कॉम्बिनेशनचे सर्किट बघायचे आहेत, म्हणजे
एलसीआर सर्किट. एलसीआर हे तिन्ही म्हणजे एखाद्या अल्टरनेटिंग सर्किटमध्ये इंडक्टर पण आहे, कॅपॅसिटर पण आहे आणि रेझिस्टर पण आहे. एल म्हणजे इंडक्टर, सी म्हणजे कॅपॅसिटर आणि आर म्हणजे काय रेझिस्टर. तिन्ही इलेमेंट जर असतील तर फेज डिफरन्स किती असणार आहे करंट ईएमएफ मध्ये, किंवा सर्किटचा अपोजिशन किती असणार आहे टू द फ्लो ऑफ करंट, याची फेजर डायग्राम कशी असणार आहे, हा पार्ट आपल्याला आता स्टडी करायचा आहे. आणि हे एलसीआर सर्किट स्टडी केले की ऑटोमॅटिकली तुम्हाला एलआर सर्किट, सीआर सर्किट किंवा एलसी सर्किट हे याचे फॉर्म्युले देखील ऑटोमॅटिकली मिळतात. एलसीआर सर्किटचा फॉर्म्युला जो आहे तो थोडक्यात काय झाला, सगळ्या टाईपच्या सर्किटला आपण अप्लाय करू शकतो. ओके, सो आता हे कसं होणार बघा. दिस इज इंडक्टर, दिस इज कॅपॅसिटर and this is resistor LCR, and these are connected to alternating source. This series combination is connected to alternating source of EMF E is equal to E naught sin omega t. ओके, आता इथं काय होणार बघा, सिरीज कॉम्बिनेशन मुळे जेवढा करंट इंडक्टर मध्ये असणार आहे तेवढाच करंट कॅपॅसिटर मध्ये असणार, तेवढाच करंट रेझिस्टन्स मध्ये असणार. कारण सिरीज कॉम्बिनेशन मध्ये एकच पाथ असल्यामुळं असं होणार नाही की इंडक्टर मध्ये वेगळा करंट, कॅपॅसिटर मध्ये वेगळा आणि रेझिस्टन्स मध्ये वेगळा, असं होणार नाही. करंट सेम असणार आहे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये, परंतु काय असणार आहे, ईएमएफ मात्र प्रत्येकाचा म्हणजे प्रत्येकाला असणारा पीडी मात्र डिफरंट असणार आहे. म्हणजे इंडक्टरला किती असेल, फॉर एक्झाम्पल ईएल असेल. ओके, इंडक्टरला किती असणार आहे, फॉर एक्झाम्पल EL. इंडक्टरला असणार आहे EL, कॅपॅसिटरला असणार आहे EC आणि रेझिस्टन्सला असणार आहे ER. या पद्धतीने EMF आहे ना. आता हे जे सर्किट जे आहे ते आपल्याला बाय युझिंग फेजर डायग्रामच डायरेक्टली सॉल्व्ह करायचं आहे, डायरेक्टली बाय युझिंग फेजर डायग्राम. ठीक आहे, consider a series LCR circuit. Consider a series LCR circuit in which inductor, capacitor and resistor are connected as shown in figure. Are connected as shown in figure. Okay, so as less time is remaining, we will study this derivation in next lecture. Okay, याच्या पाठीमागचे सगळे व्हिडिओ जे आहेत ते बघा. ठीक आहे, याच्या पाठीमागचे सगळे व्हिडिओज, त्याचबरोबर DSC फिजिक्स चॅनलला अजून कोण सबस्क्राईब करायचं असेल तर सबस्क्राईब करा. ओके, आणि पाठीमागचे सगळे व्हिडिओज रिपीट बघा, जेणेकरून पाठीमागे झालेले सगळे लेक्चर तुम्हाला आठवतील. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, खूप इझी टॉपिक आहे. ओके, जास्त काय याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स नाहीये. व्यवस्थित प्रिपेअर केला तर या टॉपिक मधला कुठलाही क्वेश्चन, मेन्स एक्झाम असू दे नाही तर नीट एक्झाम असू दे,